आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचाही राजीनामा अखेर मंगळवारी समोर आला। या राजीनाम्यामुळे हिवाळी अधिवेशनाचं राजकीय वातावरण खरं तर चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं आणि या नाराज सदस्यांशी अजित पवार बोलतील असा खुलासा सरकारनं केलाय। पण त्याच वेळी आयोगाच्या रिक्त जागा तात्काळ भरल्या जातील हे सांगायला देखील सरकार विसरलं नाही आणि त्यामुळे सरकारला तर या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हवा नव्हता का अशी ही शंका आता उपस्थित केली जाते। पाहूयात। मागास आयोगाच्या अध्यक्षांचाही राजीनामा 4 डिसेंबरलाच राजीनामा दिल्याचं समोर। सरकारच्या हस्तक्षेपाच्या आरोपांनी खळबळ। राजीनामा सत्रावरून विरोधकांचा हल्लाबोल। मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम हे टाटा इन्स्टिट्यूटला द्यायचं की गोखले इन्स्टिट्यूटला या वादातून राज्य मागासवर्ग आयोग आणि सरकारमध्ये सुरू झालेल्या भांडणाचा शेवट अखेर अध्यक्षांच्या राजीनाम्यानंच झालाय। न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजीच दिलेला राजीनामा अखेर मंगळवारी जगजाहीर झालाच। त्यानंतर आता पुन्हा एकदा आयोगाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा आरोप केला जातोय। जेव्हा शब्दना शब्द वाचून आयोगाने शपथपत्र अंतिम केलं त्यानंतर ते शपथपत्र दाखल होण्याच्या पूर्वी आमच्या अध्यक्षांना आणि सदस्य सचिवांना शासनाच्या मार्फत सूचना देण्यात आल्या की ते शपथपत्र राज्याच्या ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्याकडनं तपासणी करून घ्यावी आणि नंतर दाखल करावं। हा आयोगाच्या कामकाजात सरळ झालेला म्हणजे स्वातंत्र्यावर न्यायमूर्ती निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर आता मागासवर्ग आयोगात एकामागून एक अशा तब्बल 5 सदस्यांचे राजीनामे झाले, ज्यात बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, ॲडव्होकेट बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके या सदस्यानंतर आता अध्यक्ष असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडेंचा समावेश झालाय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची बातमी न्यूज 18 लोकमतवरून झळकताच तिकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण एकदम तापलं। अगदी उद्धव ठाकरेंपासून ते वडेट्टीवारांपर्यंत सर्वांनीच सरकारला या राजीनाम्यावरून चांगलंच धारेवर धरलं। हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता पण तो सभागृहापासून लपून ठेवला। जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली ह्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची मागणी आहे। या ओबीसीच्या संविधानिक पदावर अशा पद्धतीनं सरकारनं दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम सरकार करतं काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांनी 4 तारखेला राजीनामा दिला, अधिवेशन सुरू झाला, सरकारने का लपवलं, त्याचा उद्देश काय आणि राजीनामा कशामुळे दिलाय याचा जाब आम्ही सरकारला विचारू। विरोधकांच्या या आरोपांचा सामना करण्यासाठी मग उद्योग मंत्री उदय सामंत पुढे आले। सरकार चर्चेतून हा प्रश्न सोडवेल नाहीतर रिक्त जागा भरून आयोगाचं कामकाज सुरू ठेवू असं थेट प्रत्युत्तरच सामंतांनी देऊन टाकलं। मला असं वाटतं की ही शेवटी एक प्रोसेस आहे। राज्य निवडणूक मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जर राजीनामा दिलेला असेल तर त्याच्यावर त्यांच्याशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील आणि नव्यानं नेमायचं असेल तर नव्यानं देखील नेमला जाईल। जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं। खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली। पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही, माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही। सध्याचा राज्य मागासवर्ग आयोग हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापित झाला असल्यानं सरकारला तसाही तो नकोसा असावा। किंबहुना 2दा आयोगाच्या बरखास्तीचा प्रस्ताव सादर झाल्याची चर्चा आहे, पण कायद्यानं तसं करता येत नसल्यामुळे मग सरकारकडून आयोगाच्या सदस्यांना नोटिसा पाठवल्या जाऊ लागल्या। त्याला प्रत्युत्तर म्हणून मग आधी ॲडव्होकेट बालाजी किल्लारीकर आणि नंतर प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी राजीनामे दिले। आपल्या सहकारी सदस्यांचा हाच पवित्रा पाहून मग अध्यक्ष न्यायमूर्ती निरगुडेंनी देखील 4 डिसेंबरलाच राजीनामा दिला। आयोगाच्या ग्रुपवरच्या पोस्टचा हा एक्सक्लुझिव्ह स्क्रीनशॉट पहा।
हा राजीनामा मंगळवारी अखेर समोर आलाय। सरकारला पुन्हा हायकोर्टाची शिफारस आणून नवीन अध्यक्ष नेमावं लागणार। हे ठराविक जी मुदत आहे, कारण त्यांची मुदत फक्त मार्चपर्यंत होती। मग या 4 महिन्यासाठी कुठला न्यायमूर्ती अध्यक्षपदासाठी तयार होणार का हे पाहावं लागणार, आणि तयार झालं तरी सरकार सांगेल तसंच त्याला वागावं लागेल, अशीच परिस्थिती। त्यामुळे सरकार आता तिढा नेमका कसा सोडवणार हेच पाहायचं। राज्य मागासवर्ग आयोगाची पुढची बैठक येत्या 22 डिसेंबरला होणार आहे। ती व्हायची असेल तर सरकारला एकतर हायकोर्टाच्या शिफारसीनं तात्काळ नवा अध्यक्ष नियुक्त करावा लागेल, नाहीतर मग सध्याच्या सदस्यांमधूनच कुणाला तरी तात्पुरता पदभार द्यावा लागेल। त्यामुळे आता सरकार नेमकं काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।